चिट्ठी न कोई संदेश हो, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए, जहां तुम चले गए। इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। एक आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी। हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए, जहां तुम चले गए। इस दिल पे लगा के ठेस, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए। दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता। किती अंत आता पाहाशी अनंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता। माय पित्याची सेवा पुंडलिकाची, भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची। तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता। ऐकतात वाणी संत तुकोबाची, साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची। ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता, दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता। ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना।
सपनों की गलियों में, फूलों में गलियों में, सपनों की गलियों में, तेरे बिना कुछ कहीं ना, तेरे बिना भी क्या जीना ओ साथी रे। तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। हर धड़कन में प्यास है तेरी, सांसों में तेरी खुशबू है। इस धरती से उस अंबर तक मेरी नजर में तू ही तू है। प्यार ये टूटे ना, प्यार ये टूटे ना, तू मुझसे रूठे ना, साथ ये झूठे कभी ना। तेरे बिना भी क्या जीना ओ साथी रे। तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। जब डोलती है जीवन की नैया, जब डोलती है जीवन की नैया, कोई तो बन जाता है खिवैया, कोई तो बन जाता है खिवैया, कोई किनारे पे ही डूब जाता है। आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है। आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है। क्या साथ लाए क्या तोड़ आए, क्या साथ लाए क्या तोड़ आए, रास्ते में हम क्या क्या छोड़ आए, रास्ते में हम क्या क्या छोड़ आए। मंजिल पे जाके याद आता है। आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है। आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है, यादें छोड़ जाता है। जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा। जिंदगी प्यार
बंधू गोवर्धनदाजी. गोवर्धनदाजी वडील बंधू नव्हते तर माझ्या वडिलाच्याच लेवलचे होते. त्यांनी माझं सगळं वडिलासारखंच पालन पोषण केलं आणि वडील असतानाही त्यांनी माझं एवढं लक्ष दिलं की वडिलाची मला कधी हेच जाणीवच होऊ दिली नाही. गोवर्धन याचा अर्थ गोवर्धन पर्वत. ते पर्वतासारखे ठाम माझ्या मागे उभे होते आणि माझं नाव राम आणि गोवर्धन पर्वत उचलणारे श्रीकृष्ण म्हणजे रामकृष्ण अशी आमची जोडी पुऱ्या परळीत काय परभणीत पण खूपच गाजलेली होती. त्यांचे जे मोठे मोठे सर्कलचे लोक होते ते सर्व काही हे राम लक्ष्मण जोडी असं म्हणायचे, पण ते आम्ही रामकृष्ण होतो. श्रीकृष्ण मी माझ्या मासाजींबद्दल 2 शब्द बोलू इच्छिते. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर सन्मान आहे. मला काय बोलू अशा वेळी काही सुचत नाही आहे. माझे काका माझ्या आयुष्यामध्ये माझ्या कायम पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि आज त्यांची फार कमी वाटते मला. त्याचप्रमाणे माझ्या सुखदुःखात, माझ्या लग्नात, माझ्या शिक्षण सगळं माझ्या मासाजींमुळे माझं झालेलं आहे. ते माझ्या वडिलांची कमी कधीच आम्हाला भासू दिली नाही, त्यांनी कधीच कमी भासू दिली नाही. आणि त्याचप्रमाणे महेश, दिनेश, स्मिता, गीता, मावशी कायम ते माझ्यासाठी कायम उभे आहेत. त्यासाठी त्यांना सगळ्यांना धन्यवाद. आज पूरे 330 दिन हो गए आप हमसे दूर चले गए, लेकिन एक दिन, एक पल भी हमें कभी ऐसा नहीं लगा कि आप हमारे बीच नहीं हो. आपने 4 पीढ़ियों में, अर्थात बाई काका जी की पीढ़ी, आपके खुद की पीढ़ी, हमारी पीढ़ी और इनेश, तनिश, राधिका, गुंजन की पीढ़ी, इन सभी पीढ़ियों में एक मुख्य कर्ता की भूमिका बखूबी से निभाई है. आपने रिश्तेदारों में और आपके मित्र परिवारों में एक रोल मॉडल की छवि पाई है. मैं आपसे कई बातें शेयर करता था और आप मुझे हर बातें भी मुझे शेयर करते थे. एक बात मैं बताना चाहूँगा, जब मैं 8वीं कक्षा में था तब मुझे लगता था मैं IAS बनूँ, कलेक्टर बनूँ, लेकिन आपने कभी हम पे कोई सख्ती नहीं की थी. आपने मुझे लेकर बैठे और आप मुझे कहा कि उनकी बहुत इच्छा है कि हमारे अपने घर में कोई डॉक्टर बने. और उन्होंने कहा, मैंने मेरी बहन को बनाना चाहा, मेरे भाई को बनाना चाहा, मेरी बिटिया को बनाना चाहा, लेकिन कोई नहीं बन सका. तो अगर तू बनता है तो हमें बहुत खुशी होगी. आज उन्हीं का वो शब्द लेके मैंने मेरी कलेक्टर की इच्छा बाजू में रखते हुए मैं मेडिकल लाइन में आया. आज मैं मेडिकल में लाइन में आया, एक सफल डॉक्टर बना और आज उन्हीं की संस्कारों से मैं आगे बढ़ रहा हूँ. आपने अनगिनत लोगों को नौकरियाँ दी है. आज कितने भी लोग हमें आके मिलते हैं और कहते हैं कि आज हम इस नौकरी में आपके पिताजी की वजह से है और आज हमारा घर उनकी वजह से ही चल रहा है. ऐसे अनगिनत लोग हैं जिन लोगों को आपने नौकरियाँ दी है. आपको और अंकल को तो सभी लोग राम लक्ष्मण की जोड़ी कहते थे. आपका, अंकल का, किशोरी आत्या का, कौशल्या आत्या का स्नेह, आप चारों भाई बहनों का स्नेह एक अपने आप में एक बहुत बड़ी मिसाल है. गुरु शिष्य का नाता हो या दोस्ती का नाता हो या परिवार का नाता हो, आप सभी नातों को, रिश्तेदारियों को बड़ी खूबी से निभाते हो. गुरु शिष्य के नाता जिसमें आप आज भी अपने काबरा गुरुजी का नाम लेते हुए नहीं थकते थे. आप बताते थे काबरा गुरुजी की वजह से आज आप हो, और यही संस्कार हम लोगों में भी आए. आज भी हमारे सभी गुरु हमसे उतने ही स्नेहित है, उतने ही नज़दीक है जैसे आपके साथ काबरा गुरुजी. दोस्ती के नाते में, आपके दोस्ती का नाता तो ऐसा था जैसे मैंने नज़दीक से देखे आपके सभी दोस्तों को. जामकर काका रहने दो, देशमुख काका रहने दो, चौहान काका, नाउंदर साहब, सोनी काका जी, नांदापुरकर काका, ये सभी आपके इतने नज़दीक के दोस्त थे, जीव भाव के दोस्त थे. तो मैंने आप लोगों की दोस्ती भी देखी है. और परिवार का भी नाता, तो नातों में तो आपका ऐसा था, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, ये स्लोगन की तरह आप हम परिवार के पीछे थे. और हमेशा एक मददीचा हाथ आपका हमारे लिए रहता था. आप हमारे लिए हमेशा सकारात्मक और मोटिवेशनल ही रहते थे. पापा, आपने जो हमें संस्कार की पूंजी दी है उसी मार्ग पर हम चलेंगे
और जीबी भुतड़ा चैरिटेबल फाउंडेशन के माध्यम से आपका आध्यात्मिक और सामाजिक कार्य को आगे बढ़ाएंगे। आप दिखने में तो प्रधानमंत्री मोदी जी के जैसे थे और आपकी लाइफस्टाइल अमिताभ बच्चन के जैसी थी। आपने अपनी 83 साल की आयु में हर वो मुकाम हासिल किया है जो एक इंसान अपनी ज़िंदगी में हासिल करना चाहता है। आप हमारे लिए रोल मॉडल थे, रोल मॉडल है और रोल मॉडल रहेंगे। हम पूरा आपका परिवार, आपके सभी दोस्त और आपके सभी उन व्यक्ति जो आपके संपर्क में आए हैं, उन्हीं सभी की तरफ से मैं आपको कोटि कोटि वंदन करता हूँ। माझे परम मित्र गोवर्धनदासजी भुतडा यांचं दिनांक 19 मार्च हे प्रथम वर्ष श्राद्ध दिनानिमित्त आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. आणि गोवर्धनदासजी यांची आणि माझी मैत्री 1960 सालापासूनची आमची आहे. आम्ही एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, एकाच वर्षी आमचे लग्न सोबत झाले आणि सर्व परिवारासह आम्ही त्यांच्याशी मिसळून मिळून वागत होतो. आणि त्यांचं आम्हाला खूप पर्वतासारखंच त्यांच्या नावाप्रमाणे योगदान मिळालेलं आहे. कुठल्याही गोष्ट असली तर भुतडाजी प्रथम समोर असायचे, आम्ही त्यांच्या मागे असायचो. कुठल्याही प्रसंगी त्यांनी आम्हाला कुठेही असं सोडून दिलं नाही किंवा आमची चौकशी केली नाही, असा कधी वेळच आलेली नाही आहे. आणि ज्यावेळेला ते नागपूरला वगैरे यायचे तर त्यावेळेला त्यांचं योगदान एवढं महत्त्वपूर्ण आणि जबरदस्त असायचं की मला काही सुचत नसायचं की काय करायचं काय नाही. कारण हे आणि एक माझे मान्याचे साडू हे 2 लोक आले की मला खरोखर सांगायचं, प्रामाणिक सांगतो, मला धडकी भरल्यासारखंच वाटायचं. कारण एवढा त्यांचा जिव्हाळा आणि एवढं त्यांचं प्रेम कुठेही ते दाखवून द्यायचे. कुठेही माझे मुलांचे शिक्षणाचा प्रश्न असो किंवा लग्नाचा असो, त्या गोवर्धनजी आले नाहीत असं कधी घडलं नाही. आणि असा एकही प्रसंग आम्हाला आठवत नाही की जो आम्ही त्यांच्या शिवाय बितवला. त्यांचं खूप मोठं योगदान होतं, मन मोठं होतं. प्रत्येक वेळेला त्यांचा जो हात होता तो देणाऱ्याचा हात होता, तो कधी रिक्त राहत नाही आणि शेवटपर्यंत त्यांचा हात कधीच रिक्त नव्हता. आमचा एक परम मित्र, जीवाभावाचा सखा आणि एक आमचा आप्त गमावल्याची शंका आजही आमच्या मनात येते. आम्ही त्यांच्याबद्दल चांगलंच चिंतितो. तसंच त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांचा मुलगा डॉक्टर हा सुद्धा त्याच मार्गावर जात आहे. आम्ही त्यालासुद्धा चांगलं यश त्याच्या वडिलाच्या पावलावर पाऊल टाकण्याचं मिळो ही आम्ही प्रार्थना करतो. आमचा मित्र म्हणजे आमचा राजा होता. त्याने आम्हाला राजासारखंच ठेवलं आणि तोसुद्धा शेवटपर्यंत राजासारखाच वागला. केव्हाही कुठेही काही काम पडलं काय तर सगळ्यात आधी भुतडाजी सगळ्यात प्रेमाचा माणूस म्हणून पुढेच असायचे सर्वांच्या. आणि त्यांचा जो सहयोग तो आम्ही इथेच नाही तर आम्ही त्यांच्यासोबत फॉरेन टूर आहे तिथेसुद्धा त्यांनी आपला ठसा, जे आमचे टूर ऑर्गनायझेशन होते त्यांच्यावर तिथेसुद्धा त्यांनी उठतं की आम्ही ट्रीपवरून आल्यानंतर भुतडाजी कुठे आहेत, भुतडाजी कसे आहेत ह्याची वर्षभर टूर्सवाल्यांनी आमच्याकडे त्यांची चौकशी केली. विना टूर्स अँड ट्रॅव्हल्समधनं आम्ही गेलो होतो आणि अद्यापही त्यांची चौकशी चालू असते की भुतडाजी कसे आहेत, कुठे आहेत, तुमची काही जर अजून पुढची योजना असेल तर आम्ही तुम्हाला कन्सेशन देऊन तर त्यांचा सहयोग आम्हाला लाभला पाहिजे अशी आम्ही इच्छा करतो. असं वक्तव्य आज त्यांच्या पश्चातसुद्धा लोक चांगलं करतायत. आणि एक राजा होता, राजासारखा राहिला, राजा झाला, राजासारखाच गेला. पापा, आपको जाके 330 दिन हो चुके हैं. आपकी जगह जगह बहुत याद आती है और आपको बहुत मिस करता हूँ मैं. आपका जो प्रेम था मेरे से बहुत बहुत अच्छा था. आपने कोई चीज़ की कमी नहीं होने दी. मैं आपको और एक बार ये बहुत मिस करता हूँ. आई मिस यू पापा. नाना जी, मैं आज भी परभनी जब आता हूँ तब मुझे आपके बिना घर बहुत खाली खाली लगता है.
आपका जो काइंड नेचर था, आपका हेल्पिंग नेचर टुवर्ड्स नीडी पीपल, देन आपकी पर्सनालिटी, ये सब जो मेमोरीज है वो हमेशा हमारे साथ रहेगी। पिता से है नाम तेरा, पिता पहचान तेरी, जिए जिस सहारे पे तू, पिता से वो सांस मिली है पिता रब तेरा, ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है। ओ ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है। सब है रब है तू ही सब है। पिता का मोल है क्या, पास रह के जाना नहीं, प्यार पिता से करें कह न पाए कभी, है पिता सब तेरा, ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नूर तेरा तुझ में ही सब है। ओ ईश्वर अल्लाह जितने भी रब है, नमस्कार, मी गोवर्धन भुतडा। आज मला तुम्ही सगळ्याहून लांबून एक वर्ष होत आलं आहे। मी सदैव तुमच्यासोबतच राहतो, तुमचा आवाज ऐकतो, तुमचा बोलणं ऐकतो, पण मात्र माझं बोलणं काही तुम्ही ऐकू शकत नाही। मी असं अचानक तुम्ही सगळ्यांना सोडून गेलो, माझ्या परिवाराहून लांबवलो आणि देवाचरणी निघालो। खूपशे गोष्टी होती जे मी बोलणं इच्छितो, पण ते सगळे गोष्टी राहून गेले। तर आज शब्द तर माझेच, मात्र बोल माझ्या नाताचे। या प्रकारे मी माझे आठवणी, माझे जे काही गोष्टी आहेत मी तुमच्याप्रती मांडू इच्छितो। सर्वप्रथम मी तुमचं आणि माझ्या अख्ख्या परिवाराचं खूप खूप आभार आहे, जे माझं जीवन इतका सुखद बनवला। सर्वप्रथम माझे वडील श्री स्वर्गीय भिवराजजी भुतडांनी मला इतके चांगली शिकवणी दिली, इतके चांगले संस्कार दिले। त्यानंतर माझे आई म्हणजे मला दोन होती, श्रीमती भागीरथीबाई भुतडा आणि दुसरे श्रीमती गंगाबाई लड्डा। दोघांनी मला अत्यंत प्रेम दिला, खूप चांगले संस्कार दिले आणि मला एक चांगला माणूस बनवला। फुलंसारखे माझी 3 लेकं महेश, दिनेश व शिल्पा यांनी जी माझी सेवा केली, जो माझा आयुष्यभर साथ राबवला, जे त्यांनी माझ्याकडून शिकवणी घेतली, त्याबद्दल मी कितीही बोलो ते कमीसाच वाटेल। उज्ज्वलाने जे माझं आयुष्यभर सुखी व दुःखी क्षणी साथ निभावला, त्याचा मी खूप खूप आभारी आहे आणि खूप खूप आभारी असेल। मला अजूनही आठवतो कसं माझ्या आजारक्षणी ती रात्रभर माझ्यासोबत जागी बसायची,
तिला ऐकू तर कमी यायचे, पण माझ्या एका आवाजावर ती माझ्यासाठी तयार असायची. माझ्या एका बोलवण्यावर ती उठून बसायची. दिनेशनी जी माझी सारखी काळजी घेतली, मला निरोगी ठेवला, माझ्यासोबत रातोरात जागला, तर महेशनी माझी तितकीच दिवसरात्र सेवा केली आणि माझ्यासोबत रातोरात जागला. माझ्या एका आठवणीच्या फोनवर शिल्पा जयपालजी परळीतून अगदी धावत त्याच दिवशी परभणी पोहोचून जायचे. स्मिताने जे माझ्या आजाराच्या वेळी जे माझा लक्ष दिला ते मला नाही वाटत कोणती मुलगीही आपल्या वडिलाचा देऊ शकेल. त्याचप्रकारे गीताने वेळोवेळी जी घराची जबाबदारी उत्तमपणे निभावली आणि माझीही तितकीच काळजी घेतली. जसं श्री रामजवळ हनुमान होता, तसंच माझ्या आयुष्यात मला गुलशन लाभावला. तो माझा तिसरा मुलगाच म्हणावे ते बरं. त्यांनी जी माझी सेवा केली, जे माझ्या आजारपणी माझा साथ दिला, तो एक पुत्रच आपल्या वडिलाचा करू शकतो. मी तर खालाबद्दलही बोलायलाच हवा. तिने जशी माझी व माझ्या घराची काळजी घेतली. लक्ष्मणसारखा माझा भाऊ, ज्याचे नाव राम. रामबद्दल जे काही बोलू कमीच वाटणार. आयुष्याच्या दर क्षणात त्यांनी माझा साथ निभावला आणि मला भावासोबत एका वडिलाचाही दर्जा दिला. फुलासारखे कोमळ माझे 2 बहिणी म्हणजे कौसल्या आणि किशोरी. जेव्हा जेव्हा कौसल्या किशोरी माझ्या घरी यायचे, माझं घर आनंदाने पूर्ण खिलून जायचा. तुम्ही दोघांचा मी किती आभारी आहे हे मी व्यक्तच करू शकत नाही. मित्र तर माझे खूप बनले, पण श्री मधुकर देशमुखसारखा मला एक भाऊ लाभला, जो दर सुखात जर दुखात माझ्या परिवारासोबत एक मजबूत भिंत बनून दरवेळेस उभा राहिला. माझी मोठी मुलगी म्हणजे शकुंतला काबरा. तिला जन्म तर श्रीनिवासजी आणि गोरजाबाईने दिलता, पण मुलगी तर ती आमचीही होती. मला अजूनही आठवते कसे तिन्हे, पिंटी, बडी, किरण, अरुण, प्रकाश या सगळ्यांनी सोबत मिळून माझ्या व उज्ज्वलासाठी एक सुंदर कार्यक्रम पुण्यात आयोजित केलता. पप्पा तर मला दिनेश, महेश आणि शिल्पाच बोलवायचे, पण बाबा म्हणजे मी शैलेश, उमेश, मुकेश, नितेश आणि नरेशचा. मला अजूनही आठवतो जेव्हा मी परळी जायचो आणि त्यांच्यासाठी लहानपणी नवीन नवीन कपडे न्यायचो, ते कसं माझ्या मागं पळत पळत धावत धावत हसत हसत यायचे. आज माझ्या संस्कार छत्राखाली, आज माझ्या डोळ्यांखाली माझे नातं नाती वाढलेत आणि 2 इंटेरियर डिझायनर, 1 वकील, 2 डॉक्टर, 1 इंजिनियर, तर बाकी सगळे नातं नाती उच्चस्थनी शिक्षण घेत आहेत, इतके चांगली वाढत आहेत, इतके चांगले लोक बघून समाजात येत आहेत, हे बघून मला खूप आनंद होतो. आणि मी सदैव त्यांच्या व माझ्या अख्ख्या परिवाराच्या पाठीशी असेल आणि माझी छाया, माझा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांसोबत दरवेळेस ठेवेल. जीवनाच्या या प्रवासात लड्डा, बजाज, झंवर, काबरा, तोष्णीवाल परिवारनी जे काही माझा साथ दिला आहे, मी त्याबद्दल त्यांचा खूप जास्त आभारी आहे. तसेच गिरधारी लालजी, रामेश्वरजी, वैद्य, योगेश, तुम्ही सगळ्यांनीही माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि मी तुम्ही सर्वांचे खूप खूप आभारी आहे आणि नेहमीच असेल. आणि मी कधीच तुम्ही सगळ्यांचे फीड करूच शकत नाही. मी सदैव तुम्ही सगळ्यांसोबत आहे, तुमच्या पाठीशीच आहे आणि दरवेळेस तुमच्यासोबतच राहील. आयुष्याच्या ह्या चक्रात प्रत्येकी माणसाला जग सोडून जावाच लागतो आणि असंच मी निघालो आहे. पण मी सदैव तुमच्यासोबत राहील, सदैव तुमच्या पाठीशी असेल, सदैव तुमची मदत करत असेल. मला तुम्ही सगळ्यांवर खूप गर्व आहे आणि तुम्ही सगळ्यांचा खूप आभार पण आहे माझ्या मनात की तुम्ही माझ्यासाठी इतकं काही केलं. तुम्ही असंच सगळे प्रगती करत राहो, मोठे होत राहो, चांगलं नाव कमवत राहो, हाच माझा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांना, हीच माझी प्रार्थना तुम्ही सगळ्यांसाठी. धन्यवाद. जब डोलती है जीवन की नैया, जब डोलती है जीवन की नैया, कोई तो बन जाता है खिवैया, कोई तो बन जाता है खिवैया, कोई किनारे पे
आता है